हे असं नाही चालत मला. गमेंट ही शास्त्रा पुढे देवा पुढे टिकत. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र भाऊ, 100 पोर होती त्याला. आणि कधी ध्यानात ठेवायचं, ज्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ज्यांनी कीर्तनकारांचं ऐकलं नाही त्यांचं वाटूलच कोणी काही म्हणा. आमच्या कीर्तनामधले 2 वाक्य तरी आयुष्यभर पाठ करून ठेवा, फायदाच. ती आंधळ्याला कृष्णाने सांगितलं 5 गावं घेऊन मिटून टाक. ते नंगाट होतो. तो म्हणला मध्यस्थी करू नको, तू चुलत मी नाही मा. तो मग डोकं नाही लावायची. इकडली अख्खी घालीन पण त्यांची जिरीन नव्हतीच ना. कृष्ण म्हणले होऊन दे आता, तुला उतच आलाय. अरे 5 गावं घेऊन गप बस, आपल्या नादीने लागायचं. जिरावणार आपण. जिरली. 100 मिली नमुनेवारी पाहता का मॅक. टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन 5 स्टॉल? वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का मेले नमुनेवारी. आणि 100 जण मारले तर काही लोकांनी नाही मारले, कर्मानं मेले. काय मध्ये तुमचं? त्यांना मारायला कोणाला वेळ होता? ते सगळे आणि फुकाट मिळत होती यांना. फुकाट 5 गावं देत होती. पण कर्म फुगीरलंय. सुईच्या टोका आणि शिवटी असे दिवस फिरले महाराज. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. आणि कोणच्या खाल्या? ज्यांची दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला हा गडी. आणि त्यांच्यात एक गडी नंगट होता भीम. तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो याला शंका कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात धोकाच. अशा मेखा राहतात माणसाचे. हा गडी डोक्यात कमी होता. हा गडी डोक्यात कमी होता. याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? तोंडावर. आता एक वाक्य आहे का, एक दिवस तुमचा हसायचा असेल तोच एक दिवस आपला रडायचाही असेल. आज तुमचे माझे दिवस चांगले आहेत, नम्रतेनं घालवा. हेच दिवस उद्या राहतील असं नाही. जरा नम्रतेनं राहा. नम्रतेनं. लय दिवस चालत नाही ती. भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय, ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो एक दिवस आमचा रडायचा होता. अरे 100 जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे, मी खाली मान घालून पाहत होतो. विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले, लाक्षागृहात तुम्हाला आम्हाला जाळलं, ते दिवस तुमचे हसायचे होते. पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय, आज दिवस माझे हसायचे, तुझे रडायचे. जेव आंधळ्या जेव, पण एक ऐक, माझ्या घरातल्या अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाभ होणार नाही. का? तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे. तळतळाट कोणाचा घेऊ नका. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले, तर बायांनी भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरुमामा. कुठून पैदा झाला काय तो अवलाद? असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. गुरुमामा कुठून आले काय ती अवलाद? गुरुमामा. महिला मंडळ, आपल्या भावाचा शर्ट फाटलाय, फाटू द्या. त्याची दाढी वाढली, वाढू द्या, पण भाच्याच्या मागे उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाथ आहे ते. असं काही पैशाच्या घमेंडीवर सगळं चालतं काय? हायवे मध्ये जमीन गेली तर बहीण वादी झाली, भाऊ प्रतिवादी झाला. भाऊ वादी बहीण प्रतिवादी, ओवळी ते भाऊ राया कोणाला दाखिता? अय निवांत विचार करा. रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसाला सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही. आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना, अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागे जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही. पाहायचा असेल प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका. एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुमचं?
ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं. लोकांना वेळ नाहीये. हो, समजा शहरात आपल्या मळ्या बेळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय, अंत्यविधी कवा आहे, उचलल्यावर सांग. म्हणजे मी तेव्हा निघल, नदीवर आल्यावर परत मला फोन कर बरं का, म्हणजे मी आग लागे पोहत. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र आहे. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणाला अर्धी भाकर खाऊन जाय आणि एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग, कोण म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का, भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या कमिटीत मामाच बदलून टाकले. हे डुप्लिकेट नालायक मामांचं काय खरं ते? ती महिन्याला बहिणी बदलावणारी माणसं ती मराला तुम्ही घेणे देण्याचं. घरचाही गेला आणि दारचाही गेला, मामाच नाही राहील. अहो नाथ ते. आणि आपल्या लोकांनी पैशाच्या कमिटीत नाठे सोडून दिले. काय होतं बा आपल्या मागू जनता आहे. जनता एवढी सोपी नाही. जनता मौतीला चालली तर माग चालती, पण अशी चालती. प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येईन, कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा नाही, इकडे तिकडे जाऊ नको. तुम्हाला भूक लागली मग म्हणला भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय भावळाटपणा करू नका. आम्ही थांबल तिथं भात खाईन, तसाच पुढं जाय. मग तिथं दगड ठेवत्यात खून म्हणून, याच्या इकडे त्यानं यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही. तुम्ही मी भ्रमाते महाराज आणि आपण सगळे कसे ते भ्रमात. आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं आणि भीमानं त्याला दम दिला. आंधळ्या तुझी 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती. आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बरगड्या मोडून. भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं, तेवढं ऐका. तुझी 100 पोरं मी मारलीत, फक्त तुम्ही बाजी आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना तुझी खानदान मी संपवली असती. पण मी का उठलो नाही? तिथं धर्म होता. बस आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत. आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे तिथं जय. तुझी 100 पोरं म्या मारलीत आणि कशी मारली ऐक. सकाळी एका पोराचा इतिहास, संध्याकाळी एका पोराचा इतिहास. म्हातारच उपाशी मारलं त्यानं. मग युधिष्ठिरानं भीमाला विचारलं, दादा काय भानगडे? महाराज रडलं ते आंधळ. तो म्हणला राज्य गेलं बाबा, पण जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा, ते खाऊनच देईन मला. मग यांनी भीमाला जाऊन सांगितलं, अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी डोक्यात कमी. तुम्हाला जेवताना बोलायचं नाही, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारा सोडणार नाही मी. भयान रात्री नीट ऐका. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात गेला आणि माहिती म्हणून सांगतो तोल गेला धृतराष्ट्राचा. आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला आणि उठायला गेला. बारा कर्मगती कोणाला सुकत नाही. त्याला धक्का झाडाला लागला, झाडाला आग लागली. महाराज भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. जरा विचार करा. तुकाराम महाराजांना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आहे, महाराज लोक नीट मारत आहे? हा बावळाट पण आहे. काही म्हणते बाबा महापोराला पाकवा शिकवा. पाकवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? काही म्हणते महापोराला भजन शिकवा. 80% भजनांची पोरं याडपट्टे. तू काय डोकं लावतो भाऊ? कीर्तनकारांचीच कचा क्वाटरी पेते ते चालत नाही. ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणाला सांगता? दशरथच गेला वनवासाला, राम राहिला घरी.
दशरथ गेला वनवासाला, तो झाला दिंडी 3 एकरी, आला आमच्या बोखांडी. काय करता असं चालतं का ते? तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं महाराज. असं कोणी उठावून माया पोराला पकवा शिकवून मांडलं तसं नाही चालत ते. माना नाही तर नका मानू, पण झटका बसतोच. काय माझं म्हणते बा माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काही नाही राहिलं, आमच्या लई टोळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही, तो बाबा असल्यावर हा येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावाळा, पण लोकांना का तकलीफ. आता महाराज मंडळी आमची लई ताईट झाली. मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते, नाही तर पाया पडून देत नाही. ती इंदुरीकरचं कीर्तन होतं शिर्डीत. एक साधा धोत्रावाला माणूस आला, साधा, पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती. 20. त्याला वाटलं इंदुरीकरच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद, पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद मिळतो. पण त्याला वाटलं बुंगली तर बुंगली, पण इंदुरीकरच्या शिष्यालाही नालायक. त्याला म्हणले साहेब जवळ यायचं नाही. तो नाही तर राहिलं. माझे कुठं वाया चालली, पण त्याची निष्ठा होती का नाही. तो गेला आणि एक नंबर 2 करणार आलं. 5-6 धाबे, 2-4 बार, पुढं धाबा, मागं बारबाला, असा टाईट आला. पण त्यानं 2ची काढली लांब. लोट लालच लांब. इंदुरीकरच्या शिष्याने पाहिजे या पहिला आमच्या बोकांडी बसा, मग त्यांच्या बोकांडी बस. या सारखा सारखा या ते आलं आणि त्यानं ती नोट ठुली इंदुरीकरच्या पायावर. इंदुरीकर भांबावलं, लांब नोट दिसली. इंदुरीकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला बावळट आहे का, मी गडी आहे. तो म्हणला मर्दे का, अजून एक नोट ठुई, गड्यालाही पार होईल. काय सांग. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. फक्त खरेची आई मेली. हे इंदुरीकरचे हे इंदुरीकरचे कीर्तन. अरे हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे अंतिम सत्य आहे, हे ध्यानात ठेवा. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बुवा येत. दगड उचाकला का बुवा आहे, दगड निघाला बुवा आला, लागल तेवढी बुवा आहे. पण एक ध्यानात ठेवा, इंदुरीकरचं कीर्तन दोनच लोकांच्या बाबतीत आहे. नीट ऐका. एक, म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे. आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही, किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही, पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत काय. उपदेश करणे इतके मोठे नाही. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला, आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी, आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली, आपण येडे का. आपण गाडीतून 100 कमी पडले तर उतरतोय, 100 राहिले. महाराजाचं कीर्तन संपलं, पायाजवळचा बंडल तासात राहिला. बाबा घरी गेल्यावर परत आला स्टेजवर, नोटा राहिल्या म्हणजे. नाही, आपल्याकडून उपदेश होणार नाही, पण चांगल्या गोष्टी तुमचा मुलगा म्हणून आणि मित्र म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला कवाही, आणि तो स्वीकारलाच. काळ फार वाईट आला महाराज, काय फार वाईट आला. परत थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही माग म्हणजे पुढे जायचंच खवा, तिथंच जायचंय आपल्याला. कुठून आलतो ध्यानात ठेवा. मेला धृतराष्ट्र जळून, पण तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देवाला इथं होतो आपण. गमेंट कमी करा, दिवस जाणार आहेत. काय कोणाला कोणाचं ज्ञान नाही. चला पुढे. आता इथवर आलो आपण. आता सगळ्या माणसाला मॉडिफिकेशन मध्ये सांगतो. बसलेल्या सगळ्या माणसांकडे मोबाईल आहेत. अंडरपॅन्ट नाही काहीला, हातली चटी नाही, मोकळा आहे. पण हँडशीट 9,000चे, चैन उघडी ना, तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. पण एक ध्यानात ठेवा, आपल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मोबाईल फिट करून सांगतो. आता मोबाईलच सांगतो 5 मिनिटात.
बसलेल्या कोणत्याही माणसं, सॅमसंग असो, जिओ असो, नोकिया असो, वोडाफोन असो, कोणताही असो, फक्त मोबाईल चालण्यासाठी काय लागतं एवढं सांगा. रेंज. आता उत्तर तुम्ही रेंज बघा. मोबाईल किती किमतीचा असू द्या, तो अवलंबून कशावर आहे? बस तुम्हाला जर रेंज मिळवायची असेल नसेल तर मोबाईलची किंमत शून्य आहे. कोटी रुपयाच्या शरीराची किंमत मागच्या जन्मीच्या पुण्याईनं तुम्हाला मिळाली. ही रेंज आहे, ही रेंज आहे. आईबापाचा आशीर्वाद लागेल, मागच्या जन्माचं पुण्य भक्कम लागेल, तेव्हा तुम्हाला हा मोबाईल मिळाला. हे हँडशीट आहे. आता नीट ऐका, हँडशीटला काय लागेल? पहिली रेंज. मग मागच्या जन्मीचं तुमचं माझं पुण्य चांगलं होतं म्हणून शरीर मिळालंय, पुन्हा मिळेलच. बस आता हा झाला मोबाईल. प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये बसलेल्या माणसाच्या 100 रुपये बॅलन्स आहे. 100 कशावरून? प्रत्येक माणसाला आयुष्य 100 आहे. हा झाला त्याच्यातला मोबाईल. त्याच्यातले 50 झोपेत गेलेत. आता किती राहिले? मोबाईल बॅलन्स शीट करून देतो तुम्हाला. मग तुमच्या माझे 50 गेले ना झोपेत, मग आपले 25-50 रुपये बोगसच गेलेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, पबजी गेले 50. आता मोबाईल मधला बॅलन्स शिल्लक किती आहे? 50. त्यातला 25 नको तिथं घालवला. हॅलो, काय चाललंय? काय नाही. काय हो? सहज. तुला काम नाही का काय? तू उलथू द्या ना, मरू द्या इकडं. तुला काय आठवण आली? मग मरायचं आठवण आली तर सहज गेले का नाही पैसे बोगस. हॅलो, जेवला का? तो जेवलाय बी फाशी घेऊन मिळालाय बी, तुला काय करत? हॅलो, जेवला का? झोपलाय का? होता नाही का? बालताय? कपडे घालू नये का? मोकळाशी गेले 25. तुमचे माझे 25 असेच गेले ना. कशात गेले? अभंग लिहून घ्या. कशात गेले? मी तवा नाता प्रति कर्म इनमती मंद बुद्धी तुम्ही आठवले नाही कधी. वाचे कृपणे ती माय बापा नाही ऐकले, गायले गीत धरिले दात सांडिले हित नावडे पुराण बसले संत केले बहुत पर्यंत करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करचालना नाही. संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुता धर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदार तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. गेले 25. आता बॅलन्स किती आहे तुमच्याकडं? मोबाईल टाईट करायचे बरं का ना. तुमच्याकडे बॅलन्स किती आहे? 25. पण ते 25 खर्चेपर्यंत बॅटरी नाही उतरली पाहिजे. आणि आता जवळजवळ 60% बॅटऱ्या. बीपी. चहा घेता का? राखेल दे चहा. एक ग्लास राखेल पेतो. हे उतरेल बॅटरी आहे. बीपी, शुगर, निद्रानाश यानं दिसत नाही, यानं ऐकू येत नाही. आता बॅलन्स किती आहे? 25. पण बॅटरी तर उतरली. मग बॅटरी चार्जिंग करायची असेल तर काय काय लागेल बोला? एक लाईट पाहिजे, 2 पिन पाहिजे, चार्जर, त्या चार्जरला पिन पाहिजे. मग ऐका उत्तर. आता उत्तर ऐका. बॅलन्स 25. तुम्हाला अनेक जन्माचे पुण्याईची लाइटिंग तुमच्या जीवनात पाहिजे. 2 संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, चांगलं वागण्याची पिन खोसली पाहिजे आणि भजनाचं बटन दाबलं पाहिजे, तेव्हा हा मोबाईल चार्जर. बटन बिटन खुसून ठेवलं, पिन बिन खुसून ठेवलं, बटनच नाही दाबलं, का हो चार्जिंग होईना? त्यानंच नाही राहील. मरशील ना तसं. भजन केलंच पाहिजे. मग काही अशीच आहे. एक लग्वीला गेलं मोबाईल आला, मग चैन तर खोलाव का नाही? येणेच आहेत काही शहाणेत कधी. ही मोबाईल सतत वर मोबाईलवर बोलणारी माणसं आहे महाराज, फार चुत्यात गण नाही यांची. यांना धर्म नाही कळत. आणि मोबाईल वापरणाऱ्या लोकांना पाया पडून सांगतो भाऊ, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात. आता मला एक उत्तर द्या, हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आता साध्या गोष्टी आहेत महाराज, हे आम्ही सांगायचं का? आता तुम्ही सगळे लोक मोबाईल कोणत्या खिशात ठेवत्या? तुम्हाला साध्या आकली आहेत का नाही? काही जर रेंजमध्ये महाराज जर सायलेंट करून ठेवला आणि 2-4 वेळा जर व्हायब्रेट झाला, किक बसल ना एखाद्याची. शरीरातला सगळ्यात नाजूक इंद्रिय हृदय. आता हे नुसते बॉक्स आहे ना, बॉक्स हे
हे नुसतं जोरात चाल म्हणून इको जर लावलं ना, इको लावून जर 2-3 चाली म्हणलं ना, आमची हे गेलेत पार. माझं तर कामच देत नाही. 2-4 वेळा हात दाबून धरावं लागत तेव्हा ती सुताव चालत आहे. नाही तर एखाद दिवशी हे बंद पडायचं असेल, जय विठ्ठल राहिलं त्याला गेलं बघितलं. दणका बसतो याचा मारा. मी मोबाईल वापरणं आणि वरच्या खिशात मोबाईल ठेवू नये. मोबाईलचा वापर उजव्या कानाचा बोलताना कमी करावा. उजव्या कानाचा वापर करू नये जास्त, इकडं बोलावं. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये पोरांनो, ठेवायचं नाही कधी. रेंज जाती माणसाची, रेंज. मग मोबाईल कुठं ठेवावा, कधी देणं ठेवायचं. मोबाईल हा बरेचशा लोकांच्या कमरेला बेल्ट आहे आणि बेल्टला कव्हर आहे, ती जागा अतिउत्तम आहे. कारण मोबाईलमधून वेव्ज ज्या येतात, वेव्ज त्याचा त्वचेशी संपर्क नको आहे. त्या बेल्टला कव्हर करून घ्या, त्याच्यात ठोजा मोबाईल आणि मोबाईल वापरणारी याडपटच असेल. आणि मोबाईल वापरणारी ज्या माणसं आहेत त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. निद्रानाश, झोप नाही यांना, हे झोपत नाही येडपट. रात्री आथरुणावर पडले ना, आणि मग त्या अर्धले चित्र, उघडे वाक्य तेच डोक्यात घेऊन झोपत होती. त्याला झोप पुरी नाही येत. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, गोदडीच फाडली, टरटरा गोदडी फाडली. त्याचा बापा नाही ना, परदेशी खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं का. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. पण मोबाईल चार्जिंग कधी होईल. आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया, माझी काया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुखदा शरा, फिरला कळी काळाची धाकधर. आला शीतल शांतीचा घोडा वाजती टाळ, घोडा वाजती टाळ, घोडा वाजती टाळ, घोडा वाजती टाळ. झण झण नाद रसाळ, झण नाद रसाळ, पूर्वजन्मी पाप केले विस्तारले, पाप केले
नाशिवंत नाशिवंत नामदृष्टार फली मोती नेत्रांधळे ज्ञानदृष्टी हरपली नेत्रांधळे ज्ञानदृष्टी हरपली भजन्यानं कीर्तनकारानं कीर्तन संपल्यावर जसं नोटावर हात मार द्या तसा रोज काकड्यावर हात आणला पाहिजे. हा भजने कसे पाकिट पाटकन मोजून पाहत्या कमी हो. कीर्तनकार सुद्धा कसा मोजून पाहतो तसं नित्य नियमानं हरिपाठ आणि काकडा याच्यावर वारकऱ्यानं नजर टाकली पाहिजे. गण लावून परमार्थ होत नाही आणि मेमरी कार्ड पेन कार्ड बाबा होत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू घासावंच लागत. चला थोडं पुढं तुम्ही मला पुढं जायचंच कावा. देवानं ज्या निर्माण गोष्टी केल्या त्याच्यात तुम्ही अतिक्रम करणार. एक प्रश्न बारीक आहे का. हत्तीनं जर कौट खालं नीट आहे का बरं का. हत्तीनं जर कौट खालं कौट महाराज मंडळी सकट आहे का. हत्तीनं जर कौट खालं ना कौट तर तो हत्ती ते कौट सकाळी जसंच्या तसं टाकतो फोडीत नाही. हत्ती कौट फोडीत नाही पोटात पण आतला गरठ होत नाही. कौठाच्या आतमध्ये जो गर आहे तो गर हत्ती खाऊन टाकतो आणि कौट जसंच्या तसं टाकतो. मग हत्ती गर खातोच कसा PhDचा विषय. शिकलेले कोणी असतील ग्रॅज्युएटच्या पुढचे तर तुम्हाला PhDला 3 विषय देतो. आयुष्यभर घासा तुम्ही कावळा शिवपोत शिकत बसा आणि PhDला आपले 3 प्रश्न आहेत. तुम्हाला 3च आकडे आहेत फक्त PhDला. लॅपटॉप आलं लॅपटॉप आलं इंटरनेट आलं फेसबुक आलं मंगळावर लोक जाऊन आली मंगळावर पाणी आहे का नाही पाहिलं. गरोदर स्त्रीच्या पोटात बाळ कोणता याचा शोध लागला. पण तुम्ही माझ्या मांडीला लावून जरी बसले तर तुमच्या मनात काय आहे हे मला अजून कळलं नाही. लावा शोध. जाय शाळेत पळ. 2 हत्तीनं जर कौट खालं तर हत्ती आतला गर खातोच कसा. आणि 3 शिळीचं बकरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. गाईचं वासरू जर जन्माला आलं तर त्याला आईचं सड दाखवावं लागतं. ते सड फोडावं लागतं त्याचं एक धार काढून टाकावं लागते तेव्हा त्याला मिळतं. आपलं बाळ जन्माला आलं तर त्याला आईचं स्तन दाखवावं लागतं. बोटाला धरून चालावं लागतं. पायानं त्याला बोटाला धरून चालावं लागतं आणि त्याला शिकवावं लागतं. पण बाईला बाळ झालं रे झालं का ते बाळ लगेच पळायला सुटतं. सापाचं पिलू पळायला शिकलं कुठं. जाय शाळेत. सापाचं असं वैशिष्ट्य आहे जर सापाला पिलू झालं मग यादी सांगतो तुम्हाला. यादीच आहे का महाराज मंडळी सगळं. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात, सस्याला शिंग येऊ शकतात, आकाशाला फळं येऊ शकतात, वांजेला मुलगा होऊ शकतो. नीट आहे का. वांजेला मुलगा होऊ शकतो, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मृगजळाने तहान बागू शकते. पण कुणाच्या तरी देवाच्या शक्तीशिवाय माणूस मोठा होऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मान्य. यदा कदाचित आकाशाला फळं येतीलही, वांजेला मुलगा होईलही, अंधार सूर्याला घालविलही. मग मला एक उत्तर द्या महाराज मंडळी. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की त्याचं सोनं होतं हे तुम्ही वाचलंय का अनुभवलंय. वाचलं. तुमच्या बसलेल्या पैकी परीस कोणी पाहिला. तुम्ही सगळे लखपती आहेत. पाहिलं नाही ना. पाहिलं नाही ना. नाही पाहिलं ना. नीट आहे का. परीस पाहिलं नाही ना. मग परीसाचं सोनं होतं ना हे तुम्ही सांगू शकत नाही.
पण नीट ऐका, संतांच्या संगतीत गेलेला माणूस बर्बाद होऊ शकत नाही हे तुम्ही सांगता, हाच परीस आहे. तुम्ही आमच्या टोळीत आले ना, आमच्या टोळीत तुम्ही श्रीमंत होणार नाही याची गॅरंटी आहे, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार. ही परिसाची संगत आहे. ही संगत कोणाची आहे? परिसाची. तुम्ही आमच्या टोळीत या, खाण्याची नका काळजी करू, किती खाय, कवाय खाय, किती वेळा खाय. तुम्ही आमच्याकडे आले खाण्याची चिंता करू नका, कपड्याची चिंता करू नका. तुम्ही श्रीमंत नाही होणार, पण मानानं जगाल आणि समाधानी व्हाल, हाच परीस आहे. परिसर काय वर जातो का सापडायला माराय? काही शोध लावीत बसले, परीस गपचिप आहे. मला एक बावळाट भेटला, तो म्हणला, का हो एवढ्या संतांनी चमत्कार केल्यावर येडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही का? जनताच लुटीटा. मी म्हणलं तुला बाकीच्या बॉसची काय करायची, तुला मी एकटा बाद झालो. तो तुला मी आत्ता हा मंडप चालून दाखवतो अख्खा शिर्डीत, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का पागाला? तो म्हणला हे पळ मग. बावळाट नाही कशी काय भिंत, त्याला वाघ हो बसून यावं लागत. तुला चड्डीचा वगळ खाली गेला तर तू त्याला पाहून घरात पळाला. एकानं मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? काय शोध लावतील लोक, काय कळत नाही. आता जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. कोणी पाहिले? मी त्याला म्हणलं तुला बाकी त्याची काय करायचं? तो म्हणला नाही, मग नाही, फक्त मला एक सांगा, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? मी त्याला सांगितलं आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला, रुक्मिणी कुठे आहे? मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, मधून मुंडको काढी ती. डायव्हर कळत नाही श्रीलिंगी का पुल्लिंगी. आणि ती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. त्याला विचारलं काय रे, कुत्रं आडवं गेलं? कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू, मारा. शास्त्र म्हणेल ते आहेच. आता तुम्ही पहा, हे 2-4 महिने झाले शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या. आता त्यानं तो सोडून दिला ना. आता दखलच घेईन कोणी. ते काय येडवून गेलो मला मरून देते काय? आता मरण्यात मजा नाही. शेतकरी 2-4 महिने शेतकरी सोडून दिला तो ना. मरू नाही, उपयोग नाही. लाख मंजूर झाले, 22 मिळाले, मरताच का? शेतकऱ्यांनी सोडून दिले आत्महत्या. आता मोर्चे बंद झाले, 3 महिने झाले मोर्चे.